सुजात आंबेडकर यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अर्थात या काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांवर मोठे आरोप केलेत। हे आरोप कशासाठी आणि का केले पाहूया। कि आप एक बार सिर्फ क्रोनोलॉजी समझ लीजिए 2004 में बाला साहब अम्बेडकर ने सबसे पहली केस डाली। 12 दिसंबर को बाला साहब अम्बेडकर ने एस चोकोलिंगम को इलेक्शन कमीशन के चीफ ऑफिसर है उनको लेटर लिखा और बोला इलेक्शन में 76 लाख वोटिंग ज्यादा हुआ है। फिर उसके बाद जनवरी में बाला साहब अम्बेडकर ने खरगे साहब को एक लेटर लिखा और बोला कि हमको हमारे ईवीएम के लड़ाई में ज्वाइन करो, कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी एक साथ आके ईवीएम के खिलाफ एक आंदोलन होना चाहिए। खरगे जी ने कोई जवाब नहीं दिया। उसके बाद वंचित बहुजन आघाड़ी के मुंबई के अध्यक्ष चेतन आहिरे ने रिट पिटीशन दाखिल की और उस रिट पिटीशन के वजह से इलेक्शन कमीशन को मुंबई कोर्ट ने नोटिस दिया। उसके वकील है बाला साहब अम्बेडकर। उस सब के बाद राहुल गांधी एक लेटर लिखते हैं और राहुल गांधी के एक लेटर के बाद यह डिक्लेयर होता है कि इलेक्शन कमीशन सारे एविडेंसेस डिस्ट्रॉय करेगा। तो क्या मैं इससे ये मतलब निकालूं कि इलेक्शन कमीशन और राहुल गांधी एक साथ मिले हुए हैं और वो दोनों एविडेंस डिस्ट्रॉय करने में लगे हुए हैं? ये मेरा जनता से सीधा सीधा सवाल है। कारण तुम्ही मुद्दा बघून घ्या। राहुल गांधी ज्यांना प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात खरगे साहेब, अशा खरगे साहेबांना बाळासाहेबांनी पत्र लिहिलं होतं आणि म्हटलं होतं की तुम्ही या लढाईमध्ये सामील व्हा। पण आता आपल्याला सर्वांना खरगे साहेबांची सच्चाई माहितीच आहे की आम्ही दलित विरोधी नाही एवढं दाखवण्यासाठी एक मुखवटा खरगे साहेबांनी बसवलाय। पण खरी जनियोधारी पक्ष असा आहे की त्यांनी खरगे साहेबांकडनं सगळे अधिकार काढून राहुल गांधींचं आपल्याला लीडरशिप कशी प्रस्थापित करता येईल याच्यासाठी ते उभं केलेलं जुमला आहे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की ह्या जुमल्यामध्ये फसू नका। ईव्हीएमच्या विरुद्ध एकच पक्ष आहे जो रस्त्यावरती आणि कोर्टामध्ये लढतोय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी। आणि त्याचबरोबर माझी राहुल गांधींना एक विनंती असेल की जर तुम्ही खरंच मल्लिकार्जुन खरगेंचं अध्यक्षपद मानत असाल, एक दलित नेतृत्व मानत असाल आणि खरंच ईव्हीएमच्या लढ्यामध्ये सामील होणार असाल तर या वंचित बहुजन आघाडीच्या कोर्ट केसला तुम्ही सपोर्ट करा। काँग्रेसकडे वकिलांची फौज आहे, लीगल टीमची फौज आहे, पैशाची काही कमी नाहीये। जे वंचितचे कार्यकर्ते काम करतायत, कोर्ट कचेरीमध्ये जातायत, डेटा प्रोव्हाइड करतायत। जर तुम्हाला या लढाईमध्ये सामील व्हायचं असेल तर या वंचितच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मदत करून दाखवा। कारण ईव्हीएम आणि मतदान हा इकडच्या तमाम वंचितांच्या आणि आंबेडकरवाद्यांच्या लोकशाही आणि संविधानाचा प्रश्न आहे। ईव्हीएम, मतदान, लोकशाही हा आंबेडकरवाद्यांचा नेहमीचा मूलभूत प्रश्न आहे आणि तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत राहुल गांधींना त्यांची लीडरशिप आणि नेतृत्व छापायला वापरू